Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पाऊस लागायला लागला का? अरे काही जण पावसात कशासाठी भिजत येत? निवडून यासाठी. आपण जातीसाठी भिजू. मग स्वार्थ कशात आहे? मै जात मोठी करणार. त्यांचा स्वार्थ कशात आहे? किती येते बोधारे एकदा येणारच नाही काय मोज तो पावसात झोपीच नाही तर उन्हात झोप. आता मराठ्यात काहीच येऊन देत नसत कोणाचं. इथून पुढं यांचे झाले 3-3 त्यातले अर्धे येतात माझ्याकडे. ते म्हणतात त्याला तिकीट दिलं आमचं काय होईल? म्हणलं मला काय माहित तेव्हा काय होईल ते म्हणतात. मग जाऊ द्या, ते जर निवडून आलं ना 5 वर्ष आम्हाला वाट बघायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही दिलेलाच निवडून आणतो त्याला पडित होतोच आहे. त्यांच्यातच चुकलंय. तिकीट वाटायच्या आधी आपलं साधलं मग आपला गरीब माणूस द्यायचा. पण एक सांगतो हा, एकच द्या. एकच द्या. आपल्या एका गाडीत 8 उमेदवार आहेत. एका गाडीत 8. फक्त ड्रायव्हर आणि चला चला बसा गाडीत म्हणणारे हे 2च नाहीत फक्त उमेदवार. नाही तर सगळे गाडीतले उमेदवार आहेत. कारण माझ्याकडे एक जण आलता, तो म्हणला एवढे बार माझ्यावर ध्यान ठेवा, मी पक्का निवडून येणार. म्हणलं आमचं 29 तारखेला ठरणार आहे, नंतर सांगू. ठीक आहे म्हणला. ते गेलं नुसतं गाडीत बसलं. 2-4 जण माघारी आले. ते म्हणले मग यापर्यंत ध्यान ठेवा बरं का, मी येऊ शकतो. त्याच्याच गाडीतली. तेव्हा मला त्याच्या गाडीत उभं आलतो मी बसून. याचा अर्थ का त्याच्या मागं नाही मी हा म्हणजे बघा नमुने मराठीचे. एक द्या एक. तुम्हाला जर मराठ्यांची शान वाढवायची असली, मराठ्यांची शान जाऊ द्यायची नसली, मराठ्यांची शक्ती वाढवायची असली आणि मराठ्यांचे पोर आणि जात जर प्रबळ पावरची बनवायची असली तर उमेदवार एक देणे का ताकदीनं निवडून आणा. आणि जर समाजाने एक दिला आणि 2-4-5-6 जण जर इच्छुक असले, इच्छुक असावं, नसावं या मताचा मी नाही. इच्छुक 100% असला पाहिजे. पण समाजात जर एक ठरेला त्याच्या बाजूने उभा राहिला पाहिजे. याला म्हणायचं जातवान मराठ्यांसाठी काम करणार.